IV पीकवर नाही आहे, बट मोमेंटम येण्याचे चान्सेस थोडेफार जास्त आहेत, पण मला थीटाचा बेनिफिट बनवायचा असेल सो तुम्ही शिफ्ट करा ह्या दोन स्ट्रॅटेजीजवरती. जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी जी आहे ती वाढते तेव्हा तेव्हा जे आहे ते प्रीमियम्स वाढलेले असतात. सो जेव्हा जेव्हा प्रीमियम्स वाढतात तेव्हा त्याचा थीटा जो असतो तो पण वाढतो. स्ट्रॅडल जनरली लोक विकतात बेस्ड ऑन थीटा, की थीटा त्यांना बेनिफिट मिळेल. पण जर IV शूटअप झाला, जर चुकीने डिरेक्शन आली मार्केटमध्ये, तर तो एक अनलिमिटेड लॉस पण देऊ शकतो. आणि सेकंडली तुमचा प्रॉफिट पण इथे कमी होतो. इकडे तो तुम्हाला थोडा जास्त थीटा भेटणार असेल ना, इकडे पण मिळतो थीटा पण खूप कमी मिळतो, कारण तुम्ही पोझिशन हेज केले, तुमचा प्रॉफिट जो आहे तो कुठेतरी तुम्ही क्युअर करताय लॉसच्या मध्ये. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत की रेंज बाउंड मार्केटमध्ये आपण कशा ट्रेड्स बनवल्या पाहिजे आणि ओव्हरऑल जो आहे तो कसा त्याचा बेनिफिट उचलू शकतो. ओके, सो रेंज बाउंड मार्केट जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर तो एक बायर्स पर्स्पेक्टिव्हने आपण कमी बघायचा आणि सेलर्स पर्स्पेक्टिव्हने आपण तिकडे जास्त जो आहे तो टाइम इन्व्हेस्ट करतो. ओके, सो थोडंफार जर मी रेंज बाउंड मार्केटबद्दल सांगायचं म्हटलं ना, सो लेट्स अंडरस्टँड द टॉपिक फर्स्ट की रेंज बाउंड मार्केटमध्ये आपण कसे जे आहे तो बेनिफिट उचलणार. ओके, सो सिम्पली मी इथे येतो. ओके, रेंज बाउंड मार्केट म्हणजे काय, मार्केट एका रेंजमध्ये राहणार. ओके, लाईक धिस लाईक धिस लाईक धिस, इथे इथे कुठेतरी सस्टेन करेल असा कुठेतरी. ओके, सो लेट सी, जर मी इथे जाऊन एखादा कॉल ऑप्शन सेल केला आहे आणि एखादा इथे पुट ऑप्शन सेल केला आहे, नाव मी जो प्रीमियम मार्केटमधून घेतला आहे त्याचा बेनिफिट आपल्याला इथे बघायला मिळेल. सो सपोज जर मार्केट ह्याच लेवलला एक्सपायर झाला, सो जिथे सपोज 50 रुपये प्रीमियम घेतला असेल, इथे 50 रुपये प्रीमियम घेतला असेल, सो दोघांचा जो प्रीमियम आहे तो मला एक ॲज अ 100 रुपये माझ्या खिशात आले असतील, राईट. सो हा जो मोमेंटम आहे हा कसा आयडेंटिफाय करायचा किंवा त्या बेसवरती आपण ट्रेड्स कशा बनवायच्या ते आपण इथे आता डिस्कस करणार आहोत. सो जनरली बघा, रेंज बाउंड मार्केटला ट्रेड करण्याच्या ऐवजी ना स्पेसिफिकली तुम्ही ट्राय करा की रेंज बाउंड मार्केट बघा, प्लस स्पेसिफिकली कोणते ग्रिक्स पॅरामीटर्स तुमच्या फेवरमध्ये आहेत तर ते पण बघा. ओके, जनरली जर मी सांगायचं म्हणलं तर इकडे थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो. मेन जो आहे तो थीटा इम्पॅक्ट आपल्याला मिळाला पाहिजे. जेव्हा पण आपल्याला थीटा इम्पॅक्ट बघायला मिळतो सो तो कुठेतरी जो आहे तो एक पॉझिटिव्ह असतो ॲज अ सेलर, की जर सपोज मी इथे कॉल ऑप्शन सेल केला आणि थीटा इकडे खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, सो ॲज अ सेलर तो कुठेतरी आपल्याला प्रॉफिट बघायला मिळेल किंवा एक बेनिफिट आपल्याला देऊ शकतो. आणि तेच जर मी बघायला गेलो तर इकडे सपोज व्होलॅटिलिटी आहे ती खूप हायवर असेल, सो ॲज अ सेलर कुठेतरी बेनिफिट आहे, कारण जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी जी आहे ती वाढते तेव्हा तेव्हा जे आहे ते प्रीमियम्स वाढलेले असतात. सो जेव्हा जेव्हा प्रीमियम्स वाढतात तेव्हा त्याचा थीटा जो असतो तो पण वाढतो. सो ॲज अ सेलर कुठेतरी ह्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये असल्या पाहिजेत. ओके, सो जनरली जर मी स्ट्रॅटेजीजबद्दल सांगायचं म्हटलं की रेंज बाउंड मार्केटमध्ये कोणती स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे, तर आपण 2 ते 4 स्ट्रॅटेजी बघणार आहोत. 2 स्ट्रॅटेजी त्याला नंतर आपण हेज करतो तेव्हा त्याच्या 4 होतात जनरली बघायला गेलो तर. सो पहिली जी आहे ती स्पेसिफिकली आपण बघणार आहोत शॉर्ट स्ट्रॅडल. ओके, आणि सेकंड जी आहे ती बघणार आहोत आपण शॉर्ट स्ट्रँगल. ओके, सो शॉर्ट स्ट्रॅडलमध्ये आपण काय करतो, ATM कॉल आणि पुट सेल करतो. ओके, वाटल्यास लिहून ठेवा ज्यांना पाहिजे तर, कॉल अँड पुट सेल. जनरली स्ट्रॅडल म्हणजे आपण काय करतो, एक स्पेसिफिकली स्ट्राईक जी आहे ती सिलेक्ट करते, त्याचा कॉल आणि पुट जे आहे ते बाय केलं तर लॉंग होतं, शॉर्ट केलं तर सेल होतं. सो ATM कॉल अँड पुट सेल करतो. आणि स्ट्रँगलमध्ये काय करतो आपण, OTM कॉल आणि पुट सेल करतो. ओके, जनरली स्ट्रॅडल आपण ATM कॉल अँड पुट आणि स्ट्रँगल आपण OTM कॉल अँड पुट सेल करतो. नाव तुमचा जो पे ऑफ बनतो ना तो काही तुम्हाला असा बघायला मिळेल, असा. ओके, जर तुम्ही स्ट्रॅडलचा पे ऑफ बघितला तर तुम्हाला काही असा बघायला मिळेल आणि स्ट्रँगलचा जनरली तुम्हाला थोडाफार असा बघायला मिळेल, पे ऑफ लाईक दिस, असं काही बघायला मिळेल. ओके, सो स्ट्रॅडल असल्यामुळे बघा इकडे एक शार्प एक पोझिशन बनते आणि तेच जर इकडे तुम्ही बघा तर एक OTM आपण कॉल अँड पुट सेल करतो, त्यामुळे एक थोडा जो आहे एक रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके, नाव स्ट्रॅडल कधी बनवली पाहिजे आणि स्ट्रँगल कधी बनवलं पाहिजे. जनरली जर मार्केट साईडवेज असेल, ट्राय टू गो विथ द स्ट्रँगल. ओके, ही स्ट्रॅटेजीजने जा तुम्ही. ओके, जर सपोज मार्केट इथे आहे ट्रेड करतोय सपोज, तर मी काय करणार, 200 पॉईंट खाली गेले, 200 पॉईंट वरती गेले, कॉल आणि पुट इथे सेल केलं आहे. ओके,
सो जेव्हा मी सेल करणार तुमचा ट्रायंगल इथे बसणार. तुम्हाला इथे बेनिफिट कोणता आहे, बेनिफिट जो आहे तो थीटाचा बेनिफिट आहे. ओके, की जर सपोज मी ह्याला होल्ड करतो 2-3 दिवस, 4-5 दिवस, 7-8 दिवस, सो जो आउट ऑफ द मनी स्ट्राईकचा थीटा जो आहे तो डीके होणार, थीटामुळे प्रीमियम डीके होणार. सो ॲज अ सेलर कुठेतरी जो आपल्याला बेनिफिट बघायला मिळणार. सो हा कुठेतरी आपल्या बेनिफिटमध्ये थीटा फेवरमध्ये आहे. तेच IV ड्रॉप झाल्यावर, ओके, सो सपोज आउट ऑफ द मनी स्ट्राईकमध्ये जर एखादी इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी हाय असेल आणि जर तो ड्रॉप झाला तर कुठेतरी जो आहे तो तुम्हाला बेनिफिट मिळेल IV ड्रॉप झाल्यामुळे. कारण जेव्हा जेव्हा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी ड्रॉप होते तेव्हा तेव्हा आपले प्रीमियम्स जे आहेत ते ड्रॉप होतात. सो जनरली ह्याचा बेनिफिट आहे. ATM स्ट्रॅडलच्या बद्दल जर सांगायचं म्हटलं, हे पण एक तुम्ही रेंज बाउंड आहे मार्केटमध्ये. जनरली तुमची ही रेंज बनली आहे. ओके, जर ह्या रेंजच्या बाहेर गेला तर लॉस आहे, ह्या रेंजच्या पुढे गेला तर लॉस आहे, राईट. जर मार्केट त्याच लेवलला राहिला तर तुम्हाला बेनिफिट आहे. सो जनरली स्ट्रॅडल आपण कधी बनवतो, जेव्हा आपण हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये असतो तेव्हा. ओके, जेव्हा आपण हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये असतो तेव्हा काय होतं, आपण ATM कॉल अँड पुट विकतो. का? कारण व्होलॅटिलिटीचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे लाईक धिस. व्होलॅटिलिटी काही अशी मोमेंटम देते तुम्हाला. ओके, सो जेव्हा आपण व्होलॅटिलिटी एका हायवर असते तेव्हा एक क्विक ड्रॉप आपल्याला बघायला मिळतो. ओके, आणि सर्वात जास्त जो इम्पॅक्ट असतो व्होलॅटिलिटीचा तो असतो ATM स्ट्राईकवरती. सो जेव्हा जेव्हा हाय वॉल एन्व्हायरमेंट असेल आणि आपल्याला माहिती आहे की आता व्होलॅटिलिटी ड्रॉप देऊ शकते, सो मी जाऊन ATM कॉल अँड पुट सेल करणार आणि एक स्ट्रॅडल बनवणार. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी ड्रॉप होणार माझा प्रीमियम ड्रॉप होणार आणि मला एक बेनिफिट बघायला मिळतो इथे. ओके, आणि हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट असल्यामुळे मी प्रीमियम पण जास्त घेतो, त्यामुळे माझी रेंज पण थोडीफार जास्त मोठी बनते. ओके, सो हाय वॉल एन्व्हायरमेंट इकडे आहे. सो ह्या ज्या 2 स्ट्रॅटेजी आहेत ना, ह्यामध्ये अनलिमिटेड लॉस स्ट्रॅटेजी आहे. ओके, ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत ह्या दोन्ही अनलिमिटेड लॉस आहेत. ओके, जर मार्केटने इथे मोठी डिरेक्शन घेतली तर लॉस आहे, इथे वरच्या साईडला डिरेक्शन घेतली तर लॉस आहे, इथे पण जर मार्केटने सपोज इथे डिरेक्शन घेतली तर लॉस आहे, इथे अनलिमिटेड, खालच्या साईडला डिरेक्शन घेतली तर लॉस आहे ॲज अ सेलर, राईट. सो थोडाफार जर मी ह्याला एक चांगल्या पद्धतीने एक यूज करायचं म्हटलं किंवा एखादा बेनिफिट उचलायचं म्हटलं तर ते कसं बनव. लॉजिक इज सिम्पल. बघा, स्ट्रॅडल जनरली लोक विकतात बेस्ड ऑन थीटा, की थीटा त्यांना बेनिफिट मिळेल. पण जर IV शूटअप झाला, जर चुकीने डिरेक्शन आली मार्केटमध्ये, चुकी इन द सेन्स जर डिरेक्शन आली तर तो एक अनलिमिटेड लॉस पण देऊ शकतो. सो आपण काय करणार, ह्या 2 स्ट्रॅटेजी आहेत ना, ह्या जनरली आपण हेज करण्याचा प्रयत्न करणार. ओके, सो थोड्याला मी वरती बेनिफिट ठेवतो. ओके, नाव आपण जी स्ट्रॅटेजी बनवणार आहे ती बनवणार आहे, सपोज जर IV बेसवरती ट्रेड बनवला तुम्ही आणि जर तुम्हाला डिरेक्शनची बेट आहे तर त्याला शॉर्ट आयन बटरफ्लाय मध्ये कन्वर्ट करा. ओके, शॉर्ट अँड बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजे काय, जनरली आपण काय करतो, जे ATM कॉल अँड पुट सेल केलंय ना लाईक दिस, त्याला आपण फक्त हेज करायचं. ओके, सो तुमची स्ट्रॅटेजी काही अशी बनते. ओके, सो आता जो विंग असतो तो स्पेसिफिकली जर बघायला गेलो ना तर एक छोटा विंग असतो आणि बॉडी मोठी असते, राईट. सो कुठेतरी जो आहे तो एक स्पेसिफिकली तुम्हाला एक बटरफ्लाय टाईप बघायला मिळतं. तर तुम्ही बटरफ्लाय बघितलं असेल तर लाईक दिस असं असतं थोडाफार, राईट. थोडाफार एक बटरफ्लाय स्ट्रॅटेजी बनते. सो दॅट इज द रिझन. सो इथे काय होतं ना, जर सपोज जर मार्केटने डिरेक्शन घेतली ना इथे, ओके, सो तुमचा अनडिफाईन्ड लॉस नसतो. तुमचा जो लॉस असतो तो लिमिटेड लॉस असतो. जर मार्केट त्याच लेवलला राहिला तर बेनिफिट आहेच, बट जर मार्केटने चुकीने डिरेक्शन घेतली, इथे मोमेंटम दिला, तर तुमचा एक डिफाईन्ड लॉस आहे. तुम्हाला माहिती आहे की तिकडे किती लॉस येणार आहे. ओके, इथे काय होतं, फक्त तुमचा लिमिटेड लॉस, लिमिटेड प्रॉफिट, लिमिटेड प्रॉफिट. ओके, आणि जनरली हा ना शॉर्ट काउंटरपेक्षा स्वस्तात बनणार. इथे तुम्हाला मार्जिन पण जास्त लागते, इथे मार्जिन कमी लागणार. का? कारण तुम्ही बाय पण केलाय. सो तुमच्या पोझिशन हेज असल्यामुळे तुमची मार्जिन रिक्वायरमेंट कमी होऊन जाते. आणि सेकंडली तुमचा प्रॉफिट पण इथे कमी होतो. इकडे जो तुम्हाला थोडा जास्त थिटा भेटणार असेल ना, इकडे पण मिळतो थिटा पण खूप कमी मिळतो, कारण तुम्ही पोझिशन हेज केले. तुमचा प्रॉफिट जो आहे तो कुठेतरी तुम्ही क्युअर करताय लॉसच्या मध्ये. ओके, सो शॉर्ट अँड बटरफ्लाय आपण बनवू शकतो. आणि इथे जे आहे ते कॉन्डोर आपण बनवू शकतो, शॉर्ट कॉन्डोर किंवा याला आयन कॉन्डोर पण म्हणतात जनरली. तो कॉन्डोर तुमचा असा बनेल काहीतरी लाईक दिस, हे बघा असं. ओके, सो इकडे जे बघा, इकडे जो डिरेक्शन आहे तो अनडिफाईन्ड लॉस होता, इकडे जो डिरेक्शन आहे तो अनडिफाईन्ड लॉस होता, बट इथे जो आहे तो लिमिटेड लॉस होता. सो ह्याचा एक पण एक बेनिफिट तोच आहे
लिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिट. ओके, आता बरेच जण विचारतील सर आता मी कोणती स्ट्रॅटेजी बनवू. ह्या चौघांमधली ॲज अ सेलर जर मला रेंज बाउंड मार्केट दिसतोय तर मी कोणती स्ट्रॅटेजी बनवू. तर ह्यात पण थोडा ना तुम्ही एक रिलेट करा ऑप्शन्सच्या ग्रीक सोबत, कारण ऑप्शन्सच्या ग्रीक्स तर तुमचा मॅक्झिमम आउटपुट तुम्हाला इथे देऊ शकतात. काय करायचं आपल्याला, लेट्स सी तुम्ही एकदम पीक एन्व्हायरमेंटमध्ये आहात आयव्हीच्या, तुम्हाला माहिती आहे आयव्ही ड्रॉप देऊ शकतो इथे. सो इनिशिएट अ शॉर्ट अँड बटरफ्लाय शॉर्ट कॉन्डर स्ट्रॅडल, सॉरी माय बॅड, स्ट्रॅडल तिकडे बनवा. ओके, जसा आयव्हीचा ड्रॉप मिळाला एखाद मुवमेंटला डायरेक्ट आयव्हीचा ड्रॉप मिळेल, तुमचा प्रीमियम ड्रास्टिकली ड्रॉप होणार. जसा ड्रॉप मिळाला आता तुम्हाला डिरेक्शनची भीती आहे, जसा आयव्ही ड्रॉप होणार त्याला जाऊन नंतर हेज करा आणि बटरफ्लायमध्ये कन्वर्ट करा. सो काय होणार, जर तुम्ही ऑलरेडी बटरफ्लाय बनवला असाल ना तर आयव्ही ड्रॉप होण्यामुळे तुम्हाला पैसे भेटतील पण कम्पॅरेटिव्हली स्ट्रॅडलपेक्षा कमी मिळतील. सो पहिला स्ट्रॅडल बनवा, आयव्ही ड्रॉप झाला, डिरेक्शनची भीती वाटते, एक तर आयव्ही ड्रॉप झाला स्क्वेअर ऑफ करा त्याला चालेल. पण जर तुम्हाला होल्ड करायचं, तुम्ही नियर बाय एक्सपायरी आहात, तर तिकडे तुम्हाला थीटाचा पण बेनिफिट मिळेल. आयव्ही ड्रॉप प्लस थीटा बेनिफिट दोन्ही गोष्टी इथे मिळतील. आणि जर बाय चान्स मार्केटने जर सपोज ह्या रेंजमध्ये मिडलमध्ये जर मार्केटने जर 75% एरिया कव्हर केला बुलिशचा, तर तुम्ही पहिला ही साईड हेज करा, वरची साईड हेज करा, कारण तुम्हाला खालच्या साईडला डिरेक्शन याची भिंत चान्सेस कमी आहेत ना. सो यू कॅन हेज द फर्स्ट थिंग. ओके, सो तो एक ब्रोकन विंग बटरफ्लाय होईल तुमचा. ओके, बट तुमची जी ही पोझिशन आहे ना खालच्या साईडला ती हेज नसल्यामुळे तुम्हाला बेनिफिट आहे स्टील. सो तुम्ही ही पोझिशन हेज करा. सो तुमचा जो ग्राफ काही असा बनेल, ओके, लाईक दिस, तुमचा एक पे ऑफ असा बनेल, राईट. सो ब्रोकन विंग बटरफ्लाय तुम्ही ट्राय करा जनरली. आणि सेकंडली जर मी सांगायचं म्हटलं तर डिरेक्शन खालच्या साईडला तर वरची पोझिशन हेज नका करू, खालची पोझिशन हेज करा, राईट. सो त्याचा एक बेनिफिट मिळाला पाहिजे. सो ब्रोकन विंग बटरफ्लाय पण तुम्ही बनवू शकता इफ यू थिंक की एखादा मोमेंटम येऊ शकतो तर. बट जनरली आयव्ही पीकवर असेल तर स्ट्रॅडल. आणि जर तुम्हाला माहिती आहे की आयव्ही पीकवर नाही आहे बट मोमेंटम येण्याचे चान्सेस थोडेफार जास्त आहेत, पण मला थीटाचा बेनिफिट बनवायचा असेल, सो तुम्ही शिफ्ट करा ह्या दोन स्ट्रॅटेजीजवरती. पहिला तुम्ही शॉर्ट स्ट्रँगल बनवणार, ज्या साईडला मोमेंटम येण्याचे चान्सेस कमी आहेत किंवा ज्या लेवलपर्यंत मोमेंटम येऊ शकते ती स्ट्राईक सिलेक्ट करा. स्ट्रँगल जसं मी सेल केलं तिकडे, सो माझा हा पे ऑफ बनणार. सो मार्केटने जर ह्या डिरेक्शन घेतली, इथे डिरेक्शन घेतली, सो बेनिफिट आहे. जर त्या लेवलला ब्रेक केलं तर कुठेतरी लॉस आहे. सो मी काय करणार, सपोज जर मार्केटने इथे मी स्ट्रँगल सेल केले, 2-3 दिवस मार्केट राहिले, थीटा बेनिफिट मिळाला. सपोज जर मार्केटने इथला 75% एरिया कव्हर केला, 75% वरती आला या लेवलपासून, सो तुम्ही ह्याला हेज करा किंवा दोन्ही पोझिशन तुम्ही ह्याला हेज करू शकता. सो तुमचा जो शॉर्ट स्ट्रँगल होता तो कॉन्डोरमध्ये कन्वर्ट होणार. आता कॉन्डोर ह्याला का म्हणतात, जसं मी ह्याला म्हणालो बटरफ्लाय ह्याला म्हणतो आपण. सो ह्याला कॉन्डोर का म्हणतात, कॉन्डोर जर तुम्ही सर्च केलं तर कॉन्डोर एक बर्ड आहे, त्याचा जर तुम्ही विंग बघितला ना तर खूप मोठा विंग असतो. ओके, सो ह्याचा पण जो विंग आहे ना तुम्हाला खूप मोठा बघेल ॲज कम्पॅरिझन शॉर्ट स्ट्रॅडल किंवा शॉर्ट अँड बटरफ्लायचा जो विंग असतो त्याच्यापेक्षा हा जो कॉन्डोरचा जो बॉडी आणि विंग असते ती खूप मोठी असते त्या बर्ड टाईप. सो त्यामुळे आपण शॉर्ट कॉन्डोर म्हणतो, पण ह्याचा तुम्हाला एक बेनिफिट बघायला मिळेल. ओके, थोडाफार मी ह्याला एक प्रॅक्टिकली दाखवतो की कसं करायची असते आपण. सो लेट्स सी मी येतो इथे ट्रेडिंगवरती आणि ऑप्शन्स आर्किटेक्टवरती येतो मी. ओके, आणि लेट्स सी मी इथे येतो निफ्टी करायला. ओके, निफ्टी. ओके, ना एक्सपायरी आपण सिलेक्ट करूया 8 ऑगस्टची. ओके, नाव सपोज जर मला वाटतं 8 ऑगस्टपर्यंत मार्केट जो आहे तो साईडवेज राहू शकतो. सो मी काय करणार, ऑस्किलेट येणार. पहिला स्ट्रँगल आपण बघूया, कारण आयव्ही शूटअपचे चान्सेस दिसत नाही आहेत मला, पण स्ट्रॅडल पण आपण दाखवतो तुम्हाला बनवून कसं बनवतात. बट स्ट्रँगल आपण इथे सिलेक्ट केलं आहे. सो हा ना एक स्केलेटन बनवून देतो. सो लेट्स चेक द निफ्टी. ह्याची रेंज बघूया आपण, निफ्टीची रेंज काय आहे टेक्निकली. एनालाइज चार्ट्स. ओके, लेट्स चेक इट ऑन 15 मिनिट्स ऑफ टाइम फ्रेम. ओके, सो जर मी रेंज बघायला गेलो निफ्टीची तर करंटली मला एक बघायला मिळेल की निफ्टी जी आहे ती एक ह्या रेंजच्या आसपास राहू शकते. 25,200चा पकडूया, थोडा आपण एक्स्ट्रा एक वरतीच पकडूया 25,200. आणि जी लोअर रेंजचा एक सपोर्ट पकडूया आपण 24,900च्या आसपास. ओके, 25,200 आणि 24,900. ओके, सो मी इथे येतो, 200 सिलेक्ट करतो इथे, 150, 200 आणि ह्याला 24,900 कॉल आणि पुट सिलेक्ट केले. ओके, शॉर्ट स्ट्रँगल वरती बघा. सो हा तुमचा काही असा बनलाय स्ट्रँगल्स. यू कॅन सी. आता आपण झूम करू शकतो का, ह्याच्यात करू शकतो बट ह्या स्क्रीनमध्ये होत नाही ॲक्च्युली.
ठीक आहे, काही हरकत नाही. सो तुमचा काही असा स्ट्रँगल मिळेल. ओके, जर यू कॅन सी जर मार्केट एक्सपायरीपर्यंत 8 जुलैचीच आहे ना, हां 8 ऑगस्टपर्यंतची जी एक्सपायरी आहे, जर एक्सपायरीपर्यंत मार्केट 25,150च्या आसपास गेला, इथून 150 पॉईंट जरी वरती, तरी माझा प्रॉफिट आहे 4536 एका लॉटवरती. जर मार्केट खालच्या साईडला जरी गेला एक्सपायरला 24,850च्या आसपास, तरी माझा जो प्रॉफिट आहे एका लॉटवरती 3286 आहे. ओके, ह्याला तुम्ही मल्टिपल लॉट्सवरती पण बघू शकता. लेट्स से ह्याला मी 5 लॉट्सवरती करतो. ओके, आता बघा हाचा जो प्रॉफिट आहे तो आहे 22,000 आसपास. वरच्या साईडला गेला तर थोडाफार वरच्या साईडला जाता हळूहळू प्रॉफिट कमी आहे, खालच्या साईडला गेला हळूहळू प्रॉफिट कमी आहे. बट जर तुम्ही इथे पाहिलं तर मार्केटने खूप ड्रास्टिक मोमेंटम घेतली वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला, तर एक मोठा लॉस बघायला मिळतोय. राईट, अनडिफाईन्ड लॉस आहे ह्याला. जितका खाली पडेल तेवढा जो लॉस आहे तो वाढत बसेल. ओके, सो ह्याला आता मी हेज कसं करणार. लेट्स सी मी आता होल्ड केलं ह्याला, 3-4 दिवसात मोमेंटम आले आणि लेट्स सी मार्केट गेला बुलिश. इथून मार्केट बुलिश आला सपोज, इतक्या या लेवलच्या आसपास आला, 75% सपोज इथून कव्हर केला इथे. ओके, इथपर्यंत सपोज आला, तर मला माहिती आहे की येण्याचे चान्सेस कमी आहे, पण एक्सपायरीपर्यंत प्रॉफिट आहे मला. बट स्टील आय एम होपिंग की मार्केट डिरेक्शन घेऊ शकतो आणि मला अनडिफाईन्ड लॉस होऊ शकतो. सो मी काय करणार, मी वरचा जाऊन एखादा कॉल ऑप्शन बाय करणार. सो मी इथे येतो आणि 25,000. ओके, सो मी थोडं ह्याला ना वरच्या साईडला कॉल ऑप्शन हे केलं आहे आणि खाली येतो मी इकडे आणि 24,750 पुट ऑप्शन सिलेक्ट करूया. ओके, सो माझं जे स्ट्रॅटेजी आहे ती इथे स्पेसिफिकली तुम्हाला बघायला मिळेल. एक थोडाफार जो आहे तो मी ह्याला हेज करतोय. ओके, 24,750 कॉल अँड पुट कॉल ऑप्शन बाय शॉर्ट स्ट्रँगलचं इथे काय नाव दिसत आहे. ह्याला आहे ते आपल्याला 5 लॉट्सवरती करावं लागेल. एकच मिनटं, आपण 5 लॉट्सच्या बेसिसवरती घेतलं आहे ना, 1 to 5. ओके, सो तुमचा बघा इथे शॉर्ट अँड कॉन्डर इथे कन्वर्ट झाला आहे. नाव इथे तुम्ही बघितलं तर थोडा ह्याला आपण अजून ॲडजस्ट करूया एका लेवलच्या आसपास. ओके, हां, नाव यू कॅन सी जर मार्केट ह्याच लेवलला राहिला तर मला प्रॉफिट आहे 10,000च्या आसपास. इकडे 5 लॉटच्या बेसवरती मी बघायला होतं. जर मार्केटने डिरेक्शन घेतली, कितीही मोठी डिरेक्शन घेतली, तरी माझा जो लॉस आहे तो 8,000च्या वरती नाही आहे. मॅक्झिमम लॉस माझा कव्हर झाला इथे. बट जो प्रॉफिट 22,000चा मला होता 23,000-33,000चा होता, तो रिड्यूस जाऊन 10,000चा झाला. बट एक चांगलं आहे की मला लिमिटेड लॉस आहे इकडे. राईट, मार्जिन रिक्वायरमेंट पण कमी आहे. सो बघायला गेलं तर तेच एक लॉजिक बनतं इकडे. ओके, जर फॉर एन एक्झाम्पल इथे IV ड्रॉप झाला, इथे बघा आता सपोज 1 ऑगस्ट आहे ना, 490चा प्रॉफिट आहे. सपोज आजच्या दिवसात IV जो ड्रॉप झाला एक ऑलमोस्ट 10 किंवा 20 15 10 ह्याच्याने किंवा 5 ह्याच्याने बघूया आपण आधी. तर बघा ज्या लेवलला 490चा प्रॉफिट आहे 25,100ला, तिकडे मला 810चा प्रॉफिट दिसते. तेच सपोज अजून 10 ह्याने ड्रॉप झाला. ओके, तर बघा 25,100ला जिकडे 800चा प्रॉफिट होता तो आता 1100चा प्रॉफिट दिसते. सो IV ड्रॉपचा बेनिफिट आहे. प्लस जर सपोज मार्केटने 3 दिवसात मोमेंटम नाही घेतली आणि 25,100च्या आसपास आहे तर मला प्रॉफिट इथे बघायला मिळते. राईट, सो कॉन्डोर ही जनरली स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता कधी, जेव्हा स्पेसिफिकली तुमच्याकडे एक रेंज आहे आणि जर ती रेंज तुम्हाला ब्रेक होण्याची भीती आहे तर यू कॅन हेज इट, नाही तर तुम्ही ती रेंज बनवून सोडलात तरी चालेल. ओके, बट ट्राय टू गो विथ द हेज. जनरली मी सजेस्ट करतो का, कारण डिरेक्शन अनडिफाईन्ड मोमेंटम देऊ शकते, अनडिफाईन्ड लॉस देऊ शकते आणि प्रेडिक्ट कोण नाही करू शकते. जर अचानक एक अनसर्टनिटी आली तर, न्यूज असेल तर मोठी डिरेक्शन येईल, नसेल न्यूज तर मार्केट 75-80% चान्सेस आहेत की साईडवेजचा एक्सपायर होण्याचे चान्सेस असतात. बट स्टील जर एखादी न्यूज असेल किंवा एखादा मोठा ब्रेकआउट मिळाला तर तो एक लॉस होण्याच्या ऐवजी आय विल गो विथ द कॉन्डोर. ओके, तेच जर मी एखादा स्ट्रॅडल इथे बनवतोय. ओके, सो मी काय करतो स्ट्रॅडलसाठी, ठीक आहे, मी इथे येतो ऑस्किलेट शॉर्ट स्ट्रॅडल. ओके, शॉर्ट स्ट्रॅडलला बघा आपण इथे काय करतो 25,000 कॉल आणि पुट ऑप्शन एकत्र जो आहे तो इथे आपण सेल केला आहे. अँड लेट्स गो विथ द 8 ऑगस्ट. आता कारण मी 8 ऑगस्ट का घेतोय, कारण जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हा 1 ऑगस्टची एक्सपायरी आहे, ऑलमोस्ट अर्धा दिवस निघून गेला आहे. सो यू कॅन सी माझा पे ऑफ बघा काही असा बनला इथे. ओके, लाईक दिस, बरोबर. सो जर मार्केटने सपोज ह्या लेवलच्या आसपास एक्सपायरी दिली इथे तर माझा प्रॉफिट किती आहे 5,000 7,000. जर मार्केट ह्या लेवलच्या आसपास तर 3,000 4,000च्या आसपास प्रॉफिट आहे. जर मार्केटने मोमेंटम इथे घेतली तर बघा इथे मला 20,000चा लॉस आहे
17,000 लॉस आहे म्हणजे अनडिफाईन्ड लॉस आहे इकडे. जर मी ह्याला अजून डिरेक्शन आली तर तेच जर मी इथे मल्टिपल बाय 5 लॉट्स केलं इथे, ओके, तर यू कॅन सी अनडिफाईन्ड लॉस आहे इथे. प्रॉफिट पण वाढलाय पण लॉस आला, डिरेक्शन आहे तर अनडिफाईन्ड लॉसची पण बेनिफिट लॉस आहे इथे. सो मी काय करणार इथे पोझिशन हेज करणार. ओके, तर कशी करणार ते बघूया आपण. सो इथे आलो मी 2500 ना. सो मी काय तर करतो कॉल ऑप्शन, ठीक आहे, इथे येतो 150 200चा कॉल ऑप्शन बाय केला आहे आणि खाली मी इथे येतो आणि एक मिनटं मला इथे टाईपच करू दे. 24,850 पुट ऑप्शन. ओके, सो आणि ह्याला 5 लॉट्सने करायचं आपल्याला. ओके, ह्याला कमी करूया आधी, एक मिनटं. 125. क्वांटिटी सेम ठेवायची आहे कधी, तर ते तुम्हाला असंच दाखवणार. सेम क्वांटिटी सेम एक्सपायरी, मग ती स्ट्रॅटेजी बनते. ओके, नाव यू कॅन सी इथे जर तुम्ही नीट पाहिलात वरती टॉपला तर शॉर्ट अँड बटरफ्लायमध्ये आपली इथे स्ट्रॅटेजी कन्वर्ट झाली. थोडा इथे मला दिसते वरच्या साईडला खूपच जास्त आपण हे केलं आहे वरच्या साईडला, सो थोड्याला आपण कमी करूया. या यू कॅन सी जर मार्केट ह्याच लेवलच्या आसपास एक्सपायर झाला 15,000चा प्रॉफिट आहे. जर थोडेफार डिरेक्शन घेते 2,000 आहे स्टील. जर डिरेक्शन खूप मोठी घेतली तर माझा लॉस किती आहे 3,000चा. यू कॅन सी कितीही वरती जाऊ दे कितीही खाली जाऊ दे, माझा जो लॉस आहे तो कुठेतरी आहे स्पेसिफिकली ह्या लेवलच्या आसपास. सो हे कुठेतरी तुम्हाला एक बेनिफिट देणार. सेकंडली जर मी इथे आलो आणि इथे येऊन सेव्ह केली माझी स्ट्रॅटेजी सपोज, तर तुमच्या ज्या काही पोझिशन आहेत त्या सगळ्या पोझिशन तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होतील की किती प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत आणि किती तुमचे लॉस मेकिंग ट्रेड्स आहेत. जर मॅक्झिमम ट्रेड्स तुमचे प्रॉफिट असतील लॉसमध्ये असतील तर तुम्हाला इथे PNL पण दिसेल की किती पॉझिटिव्ह PNL चालले आणि तुमच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज ओपन आहेत ना त्यांचा पण तुम्हाला इथे PNL बघायला मिळेल. सो तुम्ही हे मॉनिटर करू शकता डेली बेसिसवरती आणि किती PNL आहे. सो सेम तुम्ही एक कॉन्डर पण सिलेक्ट करून ठेवा. सपोज मी ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये आलो, कॉन्डरच्या ऐवजी सपोज मी इथे स्ट्रँगल सिलेक्ट केलं आहे. ओके, थोडं 25,300 आणि 24,950. ओके, आणि मी इथे येऊन सेव्ह करतो. सो तुम्ही मल्टिपल स्ट्रॅटेजीज इथे येऊन सेव्ह करू शकता, राईट. सो तुमचा जो काही ओव्हरऑल PNL, जसं इथे निफ्टीचा स्ट्रँगल मी 1 ऑगस्टच्या एक्सपायरीचा बनवलेला आधी स्पेसिफिकली कधी 31 जुलैला, राईट. सो तो जो बेनिफिट आहे तो दाखवतो कारण रेंज बाउंड मार्केट राहू शकतो त्यामुळे आपण तो केलेला आणि यू कॅन सी त्याचा जो बेनिफिट आहे प्रॉफिट आहे तो इथे बघायला मिळेल बेस्ड ऑन किती 5 लॉट्सच्या बेसवरती दाखवते. ओके, तोच जर तुम्ही मल्टिपल स्ट्रॅटेजी जर तुम्ही बनवत असाल तर यू कॅन गो विथ द सेम ॲज वेल. इथे 1 ऑगस्ट मी ॲक्च्युली सिलेक्ट केलं बाय एनी मिस्टेक, मी ह्याला थोडं चेंज करतो. सो इथे तुम्हाला ऑप्शन येतो ओपन इन आर्किटेक्ट, अगेन ह्याला मी चेंज करतो 8 ऑगस्टची एक्सपायरी. ओके, अँड अगेन यू कॅन सेव्ह इट हिअर. सो तुमच्या ज्या काही पोझिशन आहेत ते इथे सेव्ह होऊन जातील. ओके, आणि मग माय पोझिशन्समध्ये आता या इकडे लेट इट बी. ओके, माय पोझिशन. सो तुमच्या ज्या काही इथे बघा ती स्ट्रॅटेजी आहे ती सेव्ह झाली आहे. सो यू कॅन गो विथ द सेम, तुम्ही ह्याच्यासोबत पण जाऊ शकता. सो सिम्पल कन्सेप्ट आहे, जास्त हे कन्फ्यूज होण्यासारखी नाही आहे. बऱ्याच गोष्टी आपण कव्हर केल्यात, शॉर्ट स्ट्रँगल, शॉर्ट स्ट्रॅडल. जर एक छोटा रिकॅप द्यायचं म्हटलं तर मी एक रिकॅप द्यायला आवडेल. पहिला जो आपण बघितला तो बघितला आपण शॉर्ट स्ट्रॅडल, की जनरली जर मी एखादा स्ट्रॅडल बनवतो आहे तर तिकडे कोणत्या स्ट्रॅटेजीज बनव, तर माझ्या 2 गोष्टी फेवरमध्ये असणार. एक म्हणजे मला थीटा आणि IB, मी जेव्हा स्ट्रॅडल सेल करत असेल तेव्हा. जर स्ट्रॅडल असेल तर मी ATM पॉईंट पुट सेल करतो, जसा मला IB ड्रॉप मिळेल तिकडे बेनिफिट आहे, जसा मला तिकडे थीटाचा बेनिफिट मिळेल तिकडे बेनिफिट आहे. सो ट्राय करा, जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल तर गो विथ द सेम, आणि जर तुम्ही फार एक्सपायरी असाल, ओके, एक्सपायरीला खूप दिवस बाकी आहेत, देन यू कॅन गो विथ द लाईक बटरफ्लायने जा, कारण फार एक्सपायरीला कसं डिरेक्शन येण्याचे चान्सेस जास्त असतात. सो ट्राय टू गो विथ द बटरफ्लाय. आणि जर तुम्हाला एखादी रेंज असेल मार्केटची माहिती असेल की मार्केट मॅक्झिमम टाइम ह्या रेंजच्या आसपास राहू शकतो किंवा ह्या रेंजमध्ये एक्सपायर होऊ शकतो, तर गो विथ द स्ट्रँगल. तिकडे जाऊन एखादा स्ट्रँगल बनवा. दॅट मीन्स वॉट यू आर डुईंग, OTM कॉल आणि पुट जो आहे तो तुम्ही सेल करत आहात. ओके, सो त्याचा एक बेनिफिट तुम्हाला मिळेल. सेकंडली जर मी सांगायचं म्हटलं, जर कोणाला एक मॅन्युअल स्वतःची रेंज पाहिजे, की जनरली ऑप्शन सेलिंगमध्ये जसं मी म्हणालो की हे सगळे पॅरामीटर्स बघावे लागतात, बट तुम्हाला ही सगळी रिसर्च रिड्यूस करायची असेल आणि तुम्हाला इन डिटेल जर एखादा डेटा पॉईंट पाहिजे असेल, ओपन ट्रेडिंग ऑप्शन रायटर टू
ऑप्शन रायटर जो टूल आहे ना हा स्पेसिफिकली आपण डिझाईन केला आहे फॉर ऑप्शन सेलरसाठी, की जे जनरली एक रेंज बाउंड मार्केटमध्ये ज्यांना ट्रेड करायला आवडतं, ओके, की जे जनरली स्ट्रँगल्स बनवतात, जो आजचा टॉपिक होता आपला, राईट. सो इथे बघा आपण एक रायटिंग अट्रॅक्टिव्हनेस ठेवलं आहे. मी सांगतो या बऱ्याच डेटा पॉईंट आहे ह्याच्यात. रायटिंग अट्रॅक्टिव्हनेसमध्ये आपण IVR, IVP, थीटा स्पीड, गामा रिक्स आणि ट्रेंड स्कोअर कॅल्क्युलेट करतोय. सो व्हॉट इज IVR, IVP? IVR, IVP मीन्स व्हॉट? इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक अँड इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाईल. की करंट मार्केटची जी व्होलॅटिलिटी आहे ती त्याच्या हायवरती ट्रेड करते, की करंट मार्केटची व्होलॅटिलिटी जी आहे ती त्याच्या लोवरती ट्रेड करते. हे कसं आपल्याला फाइंड आउट करायला हेल्प करतो? तर तो हेल्प करतो ऑप्शन रायटर टूल. ओके, सो IVR, IVP कॅल्क्युलेट करतोय हा. देन हा कॅल्क्युलेट करतोय थीटा स्पीड. व्हॉट इज थीटा स्पीड? थीटा स्पीड मीन्स व्हॉट, की कोणता स्ट्रँगल जो आहे तो आपल्याला सेल करायचा तो आपल्याला फिगर आउट करायला मिळतो. तो स्ट्रँगल इथे बघायला मिळतो. त्यानंतर जो आहे तो गामा रिस्क. गामा रिस्क जनरली फार एक्सपायरीवरती नसते, नियर बाय एक्सपायरीवरती येतं आणि ती फेवरमध्ये असते बायर्सच्या. सो गामा रिस्क आहे का त्या पर्टिक्युलर स्ट्रँगलवरती ते फाइंड आउट करायला हेल्प करते. आणि ट्रेंड स्कोर, की मार्केटमध्ये ट्रेंड आहे की नाही, की जर मार्केट ट्रेंडिंग असेल तर बुलिश आहे, थोडाफार जर बॅरिश असेल तर बॅरिश तिकडे मोमेंटम बघायला मिळते. सो हे सगळे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करून तुम्हाला एक अप्पर रेंज आणि एक लोअर रेंज प्रोव्हाइड करतो. अप्पर रेंज म्हणजे काय, मार्केट जास्तीत जास्त कोणत्या लेवलला राहू शकतो वरती आणि जास्तीत जास्त कोणत्या लेवलला खाली राहू शकतो. सो आपल्याला काय करायचं आहे, फक्त इथे यायचं आहे, जो पण स्टॉक किंवा इंडायसेस आहे ना तो सिलेक्ट करायचा. निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, राईट. तो सिलेक्ट केल्यानंतर कोणती एक्सपायरी आपल्याला ट्रेड करायची ती सिलेक्ट करा. 8 ऑगस्टची, जसं करंटली 8 ऑगस्टची एक्सपायरी आणि सपोज मला ही जी आहे ती 4 दिवस होल्ड करायचं असेल किंवा 3 दिवस होल्ड करायचं असेल, ते आय सिलेक्टेड. आणि त्या स्पेसिफिक विलमध्ये कोणता जो रेंज आहे ती मला ट्रेड करायची हे तुम्हाला इथे सांगेल. ओके, सो जर सपोज तुम्हाला पूर्ण 7 दिवस ट्रेड करायचं, यू कॅन गो विथ दिस. आणि 3 दिवस ट्रेड करायचं तर 3 दिवस, 4 दिवस करायचं 4 दिवस, असं करू शकता. जर इथे 3 इंडिकेशन येतात, रेड, येल्लो, ग्रीन. रेड मतलब रिस्की आहे, की कुठेतरी मोमेंटम जो आहे तो थोडाफार रिस्की आहे, 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो नाही मिळत आहे. येल्लो इंडिकेशन येतो इकडे म्हणजे मॉडरेट आहे, इथे तुम्हाला इंडिकेशन येतात. ओके, दॅट मीन्स की मॉडरेट आहे, की कुठेतरी जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे ना तो 1:1च्या आसपास आहे, पण प्रॉपरली 1:1 नाही आहे. सो कुठेतरी तो इथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मॉनिटरी बेसिसवरती इथे बघायला मिळेल टार्गेट प्रॉफिट आणि स्टॉप लॉस. जर प्रॉफिट तुमचा असेल तर हा प्रॉफिट बुक करा, जर लॉस असेल तर ह्या लॉसमध्ये जाऊन निघू शकता तुम्ही. जर तुम्हाला मल्टिपल लॉट्समध्ये पाहिजे तर यू कॅन गो अँड सिलेक्ट द मल्टिपल लॉट्स ॲज वेल इकडे. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये अजून एक आहे, जर तुमची स्वतःची एखादी मॅन्युअल रेंज असेल सो ती रेंज तुम्ही इथे ड्रॉ करा. सपोज मला वाटतं की मार्केट ह्या रेंजच्या आसपास राहू शकतो, ह्या लेवलच्या आसपास एक्सपायर होऊ शकतो. सो अकॉर्डिंग टू युअर रेंज कोणता स्ट्रँगल आपल्याला विकला पाहिजे तो पण हा इथे सजेस्ट करतो. ओके, सपोज मी ही रेंज ड्रॉ करतो की मार्केट वरती डिरेक्शन घेऊ शकतो पण खाली येण्याचे चान्सेस कमी आहेत. सो त्या रेंजसाठी कोणता स्ट्रँगल मी विकू, त्या एक्सपायरीसाठी, त्या लेवलसाठी तो इथे तुम्ही सजेस्ट करा. आणि इथे तुम्हाला ग्रीन सिग्नल पण येतो. ओके, जर कोणाला IV रेंजवर जनरली लोकांना ट्रेड करायचं असेल तर इथे या IV रेंजचा ऑप्शन आहे, तो इथे तुम्ही येऊन सिलेक्ट करू शकता. सो IV रेंजवर जर जनरली कोणाच्या ट्रेड्स चालत असतील, बनवायचे असतील, सो कॅन सिलेक्ट दी IV रेंज ॲज वेल. ही पण खूप सुंदर कन्सेप्ट आहे. आणि सपोज जर स्पेसिफिकली तुम्हाला स्ट्रॅडल रेंज किंवा हायेस्ट कॉल आणि पुट पाहिजे तर गो विथ द स्ट्रॅडल रेंज ॲज वेल आहे. इथे तुम्हाला एक एक्झिक्युशनचा ऑप्शन मिळतो. ओके, ट्रेड मॅनेजमेंटचा. जर 80% ऑफ द प्रॉफिट तुमचा बुक झाला असेल तर किंवा अचीव झाला असेल तर तुम्हाला एक अलर्ट पाहिजे तर मोबाईल आणि टेलिग्रामच्या इथे तुम्हाला एक अलर्ट बघायला मिळेल. आणि जर स्टॉप लॉसच्या आसपास जर तुमचा एखादा हे असेल तर तुम्हाला तिकडे पण अलर्ट बघायला मिळेल. सो तुम्ही हे पण इथे सिलेक्ट करू शकता. इथे त्याचा पे ऑफ दिला असेल, इफ यू कॅन सी, इथे तुम्ही प्रॉपरली पे ऑफ दिला. जर मार्केट त्या रेंजच्या आसपास आला तर किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, तर तुम्हाला इथे पे ऑफ पण बघायला मिळतो. सो जनरली जी रिसर्च आपल्याला करायची असते फॉर द सेलिंग स्ट्रँगल ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि जर तुम्हाला एखादी पोझिशन हेज करायचं, यू कॅन क्लिक ऑन ॲड हेज. ॲड हेजवर क्लिक करा तर तुमच्या ज्या काही पोझिशन आहे त्या सगळ्या हेज होतील इकडे. आणि हेजिंग डिपेंड्स अपॉन युअर रिस्क रिवॉर्ड रेशो. हा कोणता सजेस्ट नाही करत, बट तुम्ही इथे येऊन एक हेज करू शकता आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो इथे बघू शकता, राईट. आणि मेन थिंग, तुम्ही ह्या स्ट्रॅटेजी आहेत त्या पुन्हा या इथे ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये आणि सेव्ह करा. सो तुम्हाला समजेल की किती स्ट्राईक रेट आहे आणि किती नाही आहे, राईट. ह्याचा जो हिस्टॉरिकल स्ट्राईक रेट आहे आत्तापर्यंतचा 80-84% राहिला आहे. कारण ह्याचा जो व्ह्यू आहे जो आपण बघतोय तो सेलर्स पर्स्पेक्टिव्ह बघतोच आहे, प्लस आपण बायचा पर्स्पेक्टिव्ह पण बघतोय बिकॉज ऑफ दीज थिंग्स. ओके, सो दॅट्स इट फॉर द टुडे गाईज. आजचं हेच होतं की ओव्हरऑल जो आहे तो मार्केट मोमेंटम आपण कसं
आयडेंटिफाय करू शकतो आणि साईडवेज मार्केट स्ट्रॅटेजीज कशा बनवू शकतो, स्ट्रॅटेजीज बनवल्यानंतर रेंज कशी बनवायची, रेंजनंतर मला स्ट्रॅटेजीज कोणती बनवायची आहे. जर ते सगळं नसेल करायचं तर डायरेक्ट मी टूल सांगितलं की कोणती रेंजमध्ये मला ट्रेड करायचं तर तो सजेस्ट करेल. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.